विठ्ठल 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 पुंडली हरे विठ्ठल पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की विठ्ठल 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 मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञान देव ऐसा लाभ सांगे देव ऐके नामदेव आवडी दरुषणे नासे व्याधी पीडा ऐसा सवंगडा ज्ञानदेव ऐसा लाभ सांगे देव ऐके नामदेव आवडी एका जनार्दनी मापारी एका जनार्दनी मापारी नांदत से अलंकापुरी ऐसा लाभ सांगे देव ऐके नामदेव आवडी विठ्ठल विठ्ठल भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह आरंभ केलेला आहे। तसेच रणजित बापू आदरणीय यांचं मार्गदर्शन आणि शुभ हस्ते हा सप्ताह संपन्न होतो आहे। आणि या सप्ताहातील आजच्या हरिकीर्तनाची सेवा आदरणीय वैराग्यमूर्ती बापू यांनी माझ्याकडे दिलेली आहे। या चिंतन सेवेकरिता मी तुम्हा सुज्ञांच्या समोर म्हणून दाखवलेला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध संत श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचं अद्वितीय चिंतन प्रतिपादन करणारा असा अभंग आहे। आणि या अभंगाच्या द्वारे कैवल्य चक्रवर्ती ज्ञानराज माऊली यांची समाधी पाहिल्यानंतर मानवी जीवनामध्ये कोणता लाभ होतो, किती लाभ होतात त्याचं चिंतन या अभंगाच्या द्वारे केलेलं आहे। अभंग अत्यंत सरळ आहे, सुटसुटीत आहे। माऊली म्हणतात, जन्माला आल्यानंतर जे कोणी आपल्या जीवनामध्ये कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, साधकाचा मायबाप, ज्ञानी यांचा शिरोमणी, चिंतकाचा चिंतामणी, विठोबाचा प्राण सखा, त्रैलोक्याचे जीवन असे असलेले ज्ञानोबराय यांची समाधी जरी तुम्ही नुसती पाहिली तरी तुम्हाला 4 प्रकारचा लाभ प्राप्त होतो। अभंगाचं प्रथम चरणामध्ये सांगतात, मोक्ष मुक्ती रिद्धी आणि सिद्धी 4 प्रकारचा लाभ केव्हा होतो, पण केवळ पाहता समाधी ज्ञानदेव। माऊलींची समाधी जरी तुम्ही डोळ्याने पाहिली तरी तुम्हाला 4 प्रकारचा लाभ होतो। तुम्हाला मोक्षही मिळतो, मुक्तीही मिळते, रिद्धीही मिळते आणि सिद्धीही पण मिळते। 4 प्रकारचा लाभ होतो। आणि हे मी नाही सांगत, नाथ महाराज म्हणतात हा लाभ होतो। जे जे कुणी माऊलींची समाधी पाहतील त्यांच्या जीवनामध्ये हा लाभ होतो, हे मी सांगत नाही। ऐसा लाभ सांगे देव, हा देव सांगतोय। आणि कोणाला सांगतोय? हा नामदेव महाराजांना सांगतोय। आणि नामदेव महाराज ऐकत असताना कसं ऐकतात? ऐके नामदेव आवडी। ऐकणाऱ्यांनी आवडीने ऐकलं म्हणजे वक्त्याला सांगताना हा वेगळा आनंद प्राप्त होत असतो। श्रोत्यावर सांगणे म्हणून वक्ता तो वक्ता नोहे श्रोतेने वीण। श्रोते जर प्रसन्न नसतील तर वक्त्याने किती जरी सांगितलं तरी त्याला महत्त्व राहत नाही। आणि पुन्हा त्यांचं दर्शन झाल्यानंतर, समाधी पाहिल्यानंतर 4 प्रकारचा लाभ होतो। आणि दर्शन झाल्यानंतर काय होतं? दरुषणे नासे व्याधी पीडा। व्याधी म्हणजे रोग नष्ट होतात। माऊलींचं जर दर्शन झालं
तर रोग नष्ट होतात आणि रोगापासून निर्माण होणारं दुःखही नष्ट होतं. व्याधी आणि पीडा असे दोन शब्द आलेले आहेत तिथे अभंगामध्ये. हा, पीडा म्हणजे दुःख आणि व्याधी म्हणजे रोग. हा, जे कोणी रोग असेल, कोणताही रोग असू द्या, मग इथे बहुरोग घ्यायचा आपण, हा नाही का. तसे रोगाचे पुष्कळ प्रकार आहेत, व्याधींचे पुष्कळ प्रकार आहेत, पण तुम्हाला शब्दशः अर्थ सांगतो अगोदर नाही का. हा म्हणजे लक्षात येत असतो अभंग. दरुषणे नासे व्याधी पीडा ऐसा सवंगडा ज्ञानदेव, असा सखा आमचा ज्ञानोबा आहे. मग माऊली महाराजांना विचारलं, असे तुमचे ज्ञानोबराय कुठे नांदतात तो? एका जनार्दनी मापारी, सर्वांना माप देण्यासाठी बसलेले माझे ज्ञानोबाराय कुठे नांदतात? नांदतसे अलंकापुरी, अलंकापुरामध्ये माऊली नांदतात. ऐसा लाभ सांगे देव ऐके नामदेव आवडी विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा शब्दार्थ सांगितला. 9 वाजेच्या आत 5 मिनिटं सद्गुरू जोग महाराज आमचे सर्व गुरुदेव आम्हाला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण अभंगाचं चिंतन करणार आहोत. आणि खरं कीर्तन एवढंच असतं, पाठ पद्धतीतलं कीर्तन नाही का. हा, पण वेळ दिल्यामुळे त्याचा विस्तार करावा लागतो, हा नाही का. हा, इथे शांतीब्रह्मनाथ महाराजांनी माऊलींची समाधी पाहण्यातले लाभ सांगितले आणि माऊलींच्या दर्शनाचा लाभ सांगितला. समाधी पाहताना काय भेटतं आणि दर्शन झाल्यानंतर काय भेटतं, म्हणजे एक संत दुसऱ्या संतांच्या दर्शनाचा लाभ सांगतात. आणि आमचे गुरुवर्य वैकुंठवासी घुले बाबा, विठ्ठल बाबा घुले नेहमी म्हणायचे, संत कळणं, संत ओळखणं फार अवघड गोष्ट आहे, आणि सगळ्यात अवघड गोष्ट असेल तर संत होणं फार मोठी अवघड गोष्ट आहे. संत ते म्हणायचे, संत कुणालाही होता येत नसतं, संत कुणालाही होता येत नसतं. घुले बाबा म्हणायचे, विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, संत कुणाला होता येत असतं का. हा नाही का. संतांचे लक्षण शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी चिंतन केलेले आहेत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये प्रत्येक अध्यायामध्ये जवळजवळ संतांचे लक्षण, 12व्या अध्यायामध्ये जास्त लक्षणं सांगितली नाही का. आद्वेष्टा या श्लोकापासून ते तुल्य निंदा स्तुतीर मौने या श्लोकापर्यंत संपूर्ण संतांचे लक्षणं चिंतन केलेले आहेत. हा बरं का. म्हणजे हे ते 5-7 श्लोक आहेत ना, त्याच्यामध्ये त्या ओव्या सुद्धा तुम्ही पहा नाही का. नाही का. जो निंदे ते नेघे स्तुती नस लागे, आकाशानं लगे लेपू जैसा तैसे निंदा आणि स्तुती, मानू करुणी एके पांती विचेरी प्राणवृत्ती जणी वणे, अशा कितीतरी ओव्या आहेत नाही का. पार्था जयाची ठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपू मित्रा दोही सरिसा पाडू नाही का. किंवा जयाची ठाई पांडवा अपेक्षा नाही रिगावा, सुखाशी चढावा जयाची असणे नाही का. सुखाशी चढावा जयाच्या, मोक्ष देवणी उदार काशी होय कीर, परिवेचने लागे शरीर ते गावे, हिमवंतो दोष खाय परिजीविताची हानी होय, परितेथे आहे नाही का. परितेथे आहे बुडणे तैसे शुचित्व नोहे सज्जनाचे, असे कितीतरी ओव्या ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेल्या आहेत नाही का. व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे जयाचे मानस सर्वत्र गा, कितीतरी ओव्या आपल्याला 2 तास ओव्या म्हणायचं म्हणलं तरी म्हणता येतील नाही का. हे सगळ्या ओव्यामध्ये संतांचे लक्षणं सांगितलेले आहेत. आणि संस्कृतमध्ये खूप गोड लक्षणं सांगितलेले आहेत नाही का. दुर्जन कुणाला म्हणतात आणि सज्जन कुणाला म्हणतात. एक श्लोक फार सुंदर चिंतन केलेलं आहे संस्कृतमध्ये, हां बरं का. हां बापू नाही का. सत्यम शौचम दया मौनम बुद्धी रीर यश क्षमा शमो दमो भगश्चेती यत संगाद्यती संशयम, हे 12 सद्गुण ज्यांच्या सानिध्यात वृद्धिंगत होतात त्यांना सज्जन म्हणावं, आणि हे 12 सद्गुण ज्यांच्या सानिध्यात नष्ट होतात त्यांना दुर्जन म्हणत जावं. हा बघा. सत्यम शौचम दया मौनम बुद्धी रीर यश क्षमा शमो दमो भगश्चेती नाही का. किंवा निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरम समदर्शनम अनुव्रजाम्यहम नित्यम पोयेत्यंग्रिरेणुभिः, दुर्विचारा दुष्प्रज्ञा दुष्विचारा हा प्रिय सहसा हा, हे दुर्जनाचे लक्षण आहेत. विठ्ठल विठ्ठल. संत ही एक जात नाही, संत ही एक अवस्था आहे. लक्षात ठेवा. संत काय आहे? अवस्था आहे. हा, ती उच्च अवस्था आहे. संत म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं, ज्यांचं जीवन संथ झालेलं आहे आणि जे सर्व जीवाला शांत करतात त्यांचं नाव संत. सोपी व्याख्या.
ज्यांचं जीवन संथ झालेलं आहे आणि ज्यांच्या जीवनामध्ये शांती मिळालेली असते आणि ते सर्वांना शांत करतात, त्यांचं नाव आहे संत. संत कुणालाही होता येत नसतं, नाही का. संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याची अंगी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा, नाही का. संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याची अंगी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा. अशा महान थोर संत एकनाथ महाराज यांनी ज्ञानोबांच्या समाधी पाहिल्याचे लाभ सांगतात. काही लोकांना वाटलं अनेक वर्ष आपण अलंकापुराचं महत्व ऐकतो, नाही का. अलंकापुराची महती खूप गायलेली आहे, नाही का. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मिळा, तो सुख सोहळा काय सांगू, विमानांचे दाटी, पुष्पांचा वर्षाव, स्वर्गीहुणी देव करिता ती, नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी, किंवा नामा म्हणे सर्व सुकृते लाहिजे, एक वेळा जायचे अलंकापुरा, यात्री अलंकापुरा येती, ते आवडती विठ्ठला, पांडुरंगे प्रसन्नपणे दिधले देणे, या ज्ञाना भुवैकुंठ पंढरपूर, त्याहुनी थोर महिमा या, निळा म्हणे जाणूनी संत, येती धावत प्रतिवर्षी. नाही का. आळंदीचा महिम्याचे अभंग बघा तुम्ही सगळे, नाही का. हा, हे सगळ्या अभंगामध्ये सगळं वर्णन कुणाचं केलं, आळंदीचं वर्णन केलेलं आहे. अशा आळंदीमध्ये माऊलींची समाधी आपल्याला पाहता आली नाही. मग ती समाधी पाहिल्यानंतर कोणता लाभ मिळेल असं काही साधकांना वाटलं, आणि चांगले प्रश्न साधकांच्या अंतःकरणामध्ये उपस्थित होत असतात. म्हणून असा प्रकार केलेला आहे, पामर विषयी जिज्ञासू आणि मुक्त, वेदांत शास्त्रामध्ये, नाही का. नाही का. संसारी जीवन, साधकीय जीवन, मुक्त जीवन आणि संत जीवन, सिद्ध जीवन आणि संत जीवन, असा क्रम आहे तो जीवनाचा. तुकोबारांच्या जीवनातला तोच क्रम आहे. संसारी तुकोबार आहे, साधक तुकोबार आहे, सिद्ध तुकोबार आहे आणि पुन्हा संत तुकोबार आहे. संतांचा एक क्रम आहे तो, आणि त्या क्रमाप्रमाणे त्यांचं जीवन ते जगत असतात. म्हणून साधक वेगळे, सिद्ध वेगळे आणि संत वेगळे. ज्यांच्या जीवनामध्ये उचित प्रश्न निर्माण होत असतात त्यांना साधक असं म्हणत जावं, ज्यांच्या जीवनातले प्रश्न संपलेले असतात त्यांना सिद्ध म्हणत जावं, आणि जे संपूर्ण विश्वाचे प्रश्न मिटवत असतात त्यांना संत म्हणत जावं. विठ्ठल विठ्ठल सर्वांचे प्रश्न मिटवतात. मग साधकांच्या जीवनात कोणते प्रश्न असतात, कितीतरी आपल्याला या 3 मुद्द्यावरच बोलता येईल, नाही का. साधकांच्या जीवनात मी कोण आहे, मी कुठून आलो, माझं कर्तव्य काय, मला कुठे जायचंय, हे 4 महत्वाचे मुद्दे असतात. कोहम कथमिदम जातम को वै कर्ताश्च विद्यते, उपादानम किमस्तिह विचार स्वयं ईदृशते. त्याला विचार म्हटलेला आहे. खरा विचार कोणता आहे, कोहम मी कोण आहे, मी कुठून आलो, या जगताचं अधिष्ठान काय आहे, परमात्मा कशाला म्हणतात, तो परमात्मा कसा आहे, किम तत् ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतंच किम प्रोक्त मधि दैवम किमुच्यते अधियज्ञ कथम कोत्र देहेस्मिन् मधुसूदन, नाही का. अक्षरम परमम ब्रह्म स्वभावोध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञितः अधिभूतम चरो भाव पुरुषश्चाधिदैवतम अधियज्ञो हमे मात्र देहे देवतांवर अंतकालेच मामेव, नाही का. त्याच्यामध्ये सगळं अक्षरम परमम ब्रह्म म्हणजे परमात्मा कोण आहे, ज्याचा कधी नाश होत नाही, त्याला ब्रह्म असं म्हणत असतात. संत कोणाला म्हणतात हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, नाहीतरी तुम्हाला सगळं माहितीच आहे. हा फक्त मी तुम्हाला इथे उभं राहून सांगतोय. विठ्ठल विठ्ठल साधक म्हणतात, नाही का. साधक मी कोण आहे याच्यासाठी जे नेहमी प्रयत्न करतात, परमात्मा किती व्यापक आहे याच्याबद्दल जे नेहमी विचार करतात, किंवा तुकोबारांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर कायमी उद्धार पावेना कोई कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. उद्धार पावेना काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. उद्धार पावेला उद्धार पावेला
कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे उठान पावे काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत समाधान चित्त माझे हे साधकांची भूमिका आहे हा नाही का काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे काय हे खंडईल कर्म पारुष्यातील धर्माधर्म कासयाने ते कळेल वर्म मनोनी श्रम वाट तसे काय हे स्थिर राहील बुद्धी काही अरिष्ट नयेल की मध्ये धरले ते जाईल सिद्धी शेवट तो कधी मज न कळे काय ऐसे पुण्य होईल गाठी घालीन पायी दिवाचे मिठे मज तो कुरवाळील जगजेठी दाटईन कंठी सद्गदित काय हे निवतील डोळे सुखते देखोनी सोहळे संचित कैसे ते न कळे होतील डोहाळे वासनेशी ऐशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस ह्याची तळमळ तो का म्हणे नाही आपले बळ जेणे फळ पावेन निश्चयशी झाला ना पूर्ण आता नाट नाही का नाही का असे आमचे जुने कीर्तनकार म्हणायचे बरं का बाप्पू नाही का गुले बाबा वगैरे ज्यांच्या कीर्तनात नाही आला नाट त्याच्या कीर्तनाला लागला नाट आणि ज्यांच्या कीर्तनात आला नाट त्याच्या कीर्तनाचा काय पाहावा थाट गुले बाबा म्हणायचे विनोदाने कधी कधी विठाल विठाल पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन तेव्हा दे जाण फळ त्याचे ग्रंथ पाहून कीर्तन केलं पाहिजे असं गुलेबांचं म्हणणं असायचं व हा ग्रंथ पाहून म्हणजे नुसतं पाहून नाही हा नाही का मग ते ग्रंथ सोडवले पाहिजे नाही का मग विचारसागर असेल वृत्ती प्रभाकर असेल ब्रह्मसूत्र असेल अद्वैत सिद्धी असेल भामती निबंध असेल पंचदशी असेल न्याय सिद्धांत मुक्तावली असेल नाही का न्यायदर्शन असेल वेदांत दर्शन असेल उपनिषद असतील हे सगळे ग्रंथ आपल्यापेक्षा विद्वान आणि चारित्र्यवान महात्म्याच्या मुखातून ते ग्रंथ ऐकून त्या ठिकाणी मग कीर्तनाला ते वेगळाच रंग असतो म्हणून ग्रंथ सोडवावे लागतात नाही का म्हणजे प्रस्तांतरे तरी कमीत कमी झाली पाहिजे ब्रह्मसूत्र श्रीमद भगवद्गीता आणि 11 उपनिषद ही वेदांतातली प्रस्तांतरे आहे आणि आपले वारकऱ्यांची प्रस्तांतरे कोणती आहे एकनाथी भागवत नाही का गाथा आणि ज्ञानेश्वरी हे आपली वारकऱ्याची प्रस्तांतरे आहे हे 6 ग्रंथ जरी आपण ऐकले चांगलं त्याचं चिंतन केलं तरी पुष्कळ भांडवल मग महाभारत वगैरे ते तर पुढचंच आहे अद्वैत सिद्धी वृत्ती प्रभाकर हे ग्रंथ वरचे आहेत चला तिकडे आपल्याला जायचं नाही मी आपलं काय चाललं होतं कीर्तन चाललं होतं असं तरी म्हणा कमीत कमी विठाल विठाल साधक अवस्थेत साधक अवस्था जी असते ती अशी असते त्यांना नेहमी मला देव भेटेल का नाही का पुसावेशी हिची वाटे जे जे भेटे देवाशी जे जे भेटे तयाशी देव कृपा करेल माझं काय लाज राखील माझ्यावर देव कृपा करेल का माझी लाज राखेल का मला आत्मज्ञान होईल का ब्रह्मज्ञान होईल का माझ्या 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 नाही का माझ्या त्या ठिकाणी पांडुरंगाची माझ्यावर कृपा होईल का जेव्हा मला गरज वाटेल तेव्हा म्हणा बरं का विठाल विठाल साधकांना असा प्रश्न निर्माण झाला आणि ते जो भेटेल त्यांना विचारलं अहो आम्हाला माऊलींची समाधी पाहावी वाटते मग माऊलींची समाधी पाहण्यात काय लाभ होतो तेव्हा बाप्पूंना काही लोक भेटले बाप्पू सारख्यांना बाप्पूंनी सांगितलं तुम्ही एक काम करा इथे तिथे कुठे थांबू नका लोक फसवणारे निघालेले आहेत पैठणला दक्षिण काशी आहे पैठणला शांतीब्रह्मनाथ महाराज आहेत त्यांच्याकडे जा आणि त्यांना तुम्ही विचारा ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील मग ती मंडळी उठली असावी अनुमान प्रमाणाने अभंगात प्रवेश नाही का अभ्यास अपूर्वता उपक्रम उपसंहार अर्थवाद उपपत्ती या षडलिंगाच्या माध्यमातून अभंग सोडवावा लागतो असे जोग महाराजांनी घालून दिलेली ही काय आहे परंपरा आहे स्वामी महाराज नाही का स्वामी महाराजांनी जोग महाराजांनी घालून दिलेली ही परंपरा आहे ही मंडळी गेली गोदावरी मातेचं स्नान केलं नाथ महाराजांचा वाडा विचारला नाथ महाराजांच्याकडे गेले नाथ महाराजांचं चिंतन चाललेलं होतं चिंतन पाहून खूप समाधान वाटलं आणि समाधान वाटल्यानंतर डोळे उघडले नवीन चेहरे दिसले विचारलं कुठून आला फार दुरून आलो कशासाठी म्हणजे आम्हाला शास्त्रामध्ये आम्ही अशा बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी असे जाड शब्द ऐकले आम्ही शास्त्रातले पण ते प्राप्त करून घेण्याची आमची शक्ती नाही आम्ही प्रापंचिक आहोत आमच्याकडे बुद्धी नाही कारण मोक्ष मिळवायचा म्हटलं तर त्याच्यासाठी ब्रह्मज्ञानाची गरज लागते ब्रह्मज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही
मग ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी काय करावं लागतं? वैराग्य असावं लागतं. हा, आणि वैराग्यासाठी काय असावं लागतं? विवेक असावा लागतो. विवेकासाठी काय करावं लागतं? सत्शास्त्राचं श्रवण करावं लागतं. सत्शास्त्राच्या श्रवणासाठी काय करावं लागतं? सत्संग करावा लागतो. आणि सत्संगाशिवाय सत्शास्त्र श्रवण नाही. सत्शास्त्राच्या श्रवणाशिवाय विवेक जागा होत नाही. विवेकाशिवाय वैराग्य नाही. वैराग्याशिवाय ब्रह्मज्ञान नाही. आणि ब्रह्मज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्ती नाही. अशी चिंतन आहे शास्त्रामधलं. हा, सहजासहजी मोक्ष मिळणं काय? भावेन देवम कलया नरेंद्रम. हा, धनेन कांता कपटेन शत्रुम सत्येन मित्रम कृपया च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. त्या सुभाषितकारांनी किती गोड सांगितलंय. भावाशिवाय देव वश होत नाही बर का. भावेन देवम, कलेशिवाय राजा वश होत नाही. कलया नरेंद्रम कपटेन शत्रुम, कपटाशिवाय शत्रू वश होत नाही. आणि धन असल्याशिवाय पत्नी वश होत नाही. सत्यता असल्याशिवाय मित्र वश होत नाही. आणि कृपा केल्याशिवाय पुत्र वश होत नाही. तसं ज्ञान असल्याशिवाय मोक्ष तुमच्या हातात येणार नाही. ज्ञान विना मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारून, वेद बोले हात उभारून. मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारून. ज्ञान विना मोक्ष नाही हा सिद्धांत. मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञान विना मोक्ष नाही हा सिद्धांत. मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञान विना मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारून, वेद बोले हात उभारून. मोक्ष आहे हा सिद्धांत. वेद बोले हात उभारून. वेद बोले हात ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारोणे. वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे बरं का. 4 वेद आहेत ना, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. हे मुख्य 4 वेद आहेत. आणि उप 4 वेद आहेत. वेदामध्ये सुद्धा हेच चिंतन केलेलं आहे. ज्ञानाशिवाय तुम्हाला मोक्ष प्राप्त होणार नाही. नाही का. पण आपण दुसऱ्या मार्गाने जर मोक्ष केला तरी नाही का. मुखी नाम हाती मोक्षाबद्दल मी चिंतन करणारच आहे. अनेकांचे 12 नाही का दर्शनकार जे आहेत ना, त्यांचं प्रत्येकाचं मत वेगवेगळं आहे मोक्षाच्या बाबतीमध्ये. नाही का. हे 6 आस्तिक दर्शनकार आणि 6 नास्तिक दर्शनकार. हा प्रत्येकाचं मत भिन्न भिन्न आहे मोक्षाच्या बाबतीमध्ये. मोक्षाबद्दल फार मोठं चिंतन शास्त्रकर्त्यांनी केलं. कारण विद्वान लोक आहेत ना, हे वाद घालत असतात नाही का. विद्वानामध्ये वाद असतो, देवभक्तामध्ये संवाद असतो, आणि सामान्य लोकांमध्ये जे असतं त्याला भांडण म्हणतात बरं का. पण काही काही माणसं म्हणतात आमचा आणि त्यांचा 3 पिढ्यापासून वाद आहे कोर्टामध्ये. त्याला वाद नाही शब्द ठेवायचा तिथं. कोणता शब्द कुठे लागतो हे कळालं पाहिजे नाही का. भांडण असतं, सामान्यांचं भांडण, विद्वान लोकांचा वाद, देवभक्तांचा संवाद. त्याच्यामध्ये विवाद, दुर्वाद, प्रवाद, अनुवाद असे प्रकार आलेले आहेत शास्त्रामध्ये. पण आता 1 तासाच्या 1.5-2 तासाच्या कीर्तनात सगळं काही सांगणं शक्य नसतं. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानाशिवाय तुम्हाला मोक्ष मिळू शकत नाही. आणि हे ब्रह्मज्ञान सहजासहजी मिळू शकत नाही बरं का. याच्याबद्दल मला वाटतं 15व्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच फार सुंदर उभे आल्यात बापू बरं का. पण नाही का. जे पाताळीचे निधान दाविल की रांजन परी व्हावे लोचन पायाळाचे तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ किर नाही आन परी तेची थार्यायशे मन शुद्ध होवावे विरक्ती वाचून कही ज्ञानाशी तग्नेची नाही हे विचारून ठाई ठेविले देवे आगा विरक्तीची कवण परी जे येऊनी मनाते वरी मग सर्वज्ञ श्री हरी देखिले असे जे विषय रांधिली रस सोय जय जेवणारा ठावी होय तै ताटची सांडून जाय जया परी तैशी संसाराया समजता
जाणी जे जे अनित्यता तै वैराग्य दौडिता पाठी लागे. कामापुरत्या बस झाल्या नाही का? होय हनुमान महाराज. हा नाही का? हा, ताकापुरतं रामायण. नाही का? मग तीव्र बुद्धी असल्याशिवाय ब्रह्मज्ञान संग्रह करता येत नाही. लक्षात ठेवा, जड बुद्धीच्या माणसाला ज्ञानाचा साठा करणं होत नाही. आमचे पांडुरंग बाबा विद्ये म्हणायचे, तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. नाही का? ओव्या पाठ करत असताना जय जय वशुद्धे जय जय वशुद्धे पुढे सरकतच नाही. हा जड बुद्धी नाही का? हा जड बुद्धी. आम्ही पाठाला असताना 75 ओव्या एका दिवसात पाठ करायचो. किती? बरं का? 75 ओव्या दर दिवस नाही का? हा दर दिवस पाठ करायचा. पण दररोज 3 ओव्या, एक अभंग, 5 श्लोकाची संहिता, हे दररोज ठरलेलं अभंग. आणि मग ज्याचं कच्चं पाठ आहे ना ते खाली मान घालून म्हणायचं. ज्याचं पक्क पाठ असतं तो ताट मानेने बोलत असतो. अभ्यास कच्चा म्हणलं की माणूस थोडं. आमचे निकम बाबा होते बरं का, गुरुवारी, फार तत्वनिष्ठ. हळूहळू म्हणायला लागलो बाबा की म्हणायचं, हा कुठंतरी उद्धार करायला गेला होता वाटतं. उद्धार म्हणजे सप्ताहाला. उद्धार करायला म्हणजे कुठे? अरे तुमचाच अगोदर उद्धार झाला नाही, तुम्ही लोकांचा काय उद्धार करणार? इथे निकम बाबा. विठ्ठल विठ्ठल. बुद्धीची तीव्रता असल्याशिवाय ज्ञान साठवता येत नाही. साठवलेलं ज्ञान टिकवण्यासाठी वैराग्याशिवाय ज्ञान टिकत. आगाविरक्ती वाचून काही ही ओवी म्हणूनच गेलो मी. आणि साठवलेलं टिकवलेलं ज्ञान आठवण्यासाठी सद्गुरूंची कृपा असल्याशिवाय ते आठवत नाही. हे लक्षात ठेवा, सद्गुरूची कृपा असल्याशिवाय ते आठवत नाही. म्हणून ब्रह्मज्ञान शिवाय तुम्हाला मोक्ष प्राप्त होत नाही. मोक्षाबद्दल फार गोड चिंतन केलं शास्त्रामध्ये नाही का? मोक्ष म्हणजे काय? मुच धातू आहे त्याच्यामध्ये. मुच्यती म्हणजे मोकळे होणे. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे नाही का, सगळ्या उपाधीतून मोकळं होणे, त्याचं नाव मोक्ष. सोपी भाषा. त्याला काय म्हणायचं? मोकळं होणे. माणसं म्हणतात आता ना आम्ही मोकळे झालो, म्हणजे मोक्ष मिळाला. मोक्ष नाही का? मोक्ष म्हणजे काय? इतकं सहजासहजी मिळणारी गोष्ट आहे का? हा नाही का? हा मोक्ष मिळणार. पण माणसं म्हणतात, काही काही प्रपंचातले माणसं म्हणतात आता आम्ही मोकळे झालो. मोकळे झालो, कुठली उपाधी नसणं, याचं नाव आहे मोक्ष. आणि मोक्ष काय सहजासहजी मिळणारी गोष्ट आहे का? मोक्षाबद्दल 4 वाकाचं मत वेगळं आहे. नाही का? 4 वाक म्हणतात नाही का? 4 वाक असं म्हणतात, ऋणं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य पुनरागमनं कुतः. 4 वाकाचा मोक्ष आहे. देह तोची देव, भजनते भक्ती, मरणते मुक्ती पाषांड्याची. 4 वाक म्हणतात, देह हाच देव आहे, भोजन हीच भक्ती आहे आणि मरण हीच मुक्ती आहे. म्हणून ऋण काढायचं आणि तूप प्यायचं. ऋणं कृत्वा घृतं पिबेत. समजा जे तूप पितात ना उधार घेऊन, समजायचे पैसे देणारच नाहीत परत. हा तूप पिण्याची गोष्ट नाही, ती जेवणाबरोबर खाण्याची गोष्ट आहे. हा 4 वाकाचा मोक्ष आहे. जैमिनींचा मोक्ष एकदा जीवात्मा वरती गेला की तो परत येत नाही. हा जैनांचा मोक्ष आहे. बौद्धांचा मोक्ष 4 प्रकारे. सर्व क्षणिकम क्षणिकम, सर्व शून्यम शून्यम, सर्व दुःखम दुःखम, सर्व स्वलक्षणम स्वलक्षणम. या 4 शिष्याला हे 4 विचार दिले त्यांनी बरं का. बौद्धांनी 4 विचार दिले. आणि हा विचार तुम्हाला जर समजला तर तुम्हाला तोच तुमच्या दृष्टीने काय आहे? मोक्ष आहे. न्याय वैशेषिक शास्त्रकर्त्यांचा मोक्ष वेगळा आहे. न्याय शास्त्रकर्ते म्हणतात उपासना करा, उपासनेनंतर ईश्वराचं ज्ञान होतं आणि ज्ञानानंतर मग तुम्हाला मोक्ष मिळतो. हा नैयायिकांचा मोक्ष आहे. आणि वैशेषिक शास्त्रांचा मोक्ष आहे 16 पदार्थाचा तुम्ही विचार करा. त्यांनी 16 पदार्थ मानलेले आहेत बरं का. हा तर्कसंग्रहामध्ये किंवा न्यायशास्त्रामध्ये गोड चिंतन आलेलं आहे. बालानाम सुखबोधाय क्रियंते तर्कसंग्रह बरं का. बालानाम सुख नाही का, अनधित व्याकरण काव्य कोश नाही का, ज्याला काव्याचं ज्ञान नाही, कोशाचं ज्ञान नाही, साहित्याचं ज्ञान नाही, त्याला इथला बालक म्हटलेला आहे. त्याला काय म्हटलेलं आहे? आणि त्याच्यासाठी तर्कसंग्रह केलेला आहे. मग द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विषय, समवाय, अभावा, सप्तपदार्थ हा असे नायकांनी 7 पदार्थ मांडले. त्या 7 पदार्थाचं ज्ञान झालं की तुम्हाला मोक्ष मिळतो. आणि कणाद शास्त्रकर्त्यांनी 16 पदार्थ मानलेले आहेत नाही का. प्रमाण, प्रमेय, प्रयोजन, संशय, दृष्टांत, सिद्धांत, तर्क नाही का, वाद, जल्पा, वितंडा. आता इतक्या डीप मध्ये नाही घेऊन जाणार मी तुम्हाला.
फक्त नावं सांगतो मी, नाही का. या 16 पदार्थाचं तुम्हाला ज्ञान झालं की तुम्हाला न्यायशास्त्रकर्ते म्हणतात, वैशेषिक शास्त्रकर्ते म्हणतात, तुम्हाला मोक्ष मिळतो. पूर्वमीमांसा म्हणतात आपल्या वाट्याला आलेलं कर्म इमानदारीने करा, नाही का, इमानदारीने करा, नीतिमत्तेने करा आणि नियतीलाच नाही का पटेल असं करा. असं जर तुम्ही कर्म केलं त्या कर्मामध्ये सुद्धा तुम्हाला काय मिळतो? मोक्ष मिळत असतो. आपलं नित्य नैमित्तिक कर्म जे असेल ते केलंच पाहिजे. काम्य कर्म करायचं नाही, निषिद्ध कर्माचा त्याग करायचा, नाही का. प्रायश्चित्त कर्म करायचं, प्रायश्चिता नित्य कर्म, नित्य नैमित्तिक कर्म तर करायचेच. आणि असं कर्म जर तुम्ही अत्यंत शुद्ध बुद्धीने जे तया स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागे, ज्ञानोबा म्हणतात. स्वकर्म कुसुमांची विरा, आपले स्वकर्मरूपी फुलं ते परमात्म्याला अर्पण करायचे, बरं का. ते नाही का, ते फुलं अर्पण करायचे. आणि असे जर आपण फुलं अर्पण केले, स्वकर्मरूपी फुलं त्या भगवंताला, ज्ञानोबा म्हणतात, तर वैराग्य सिद्धी दे जे पसायतया, मग तो परमात्मा आपल्यावर प्रसन्न होतो आणि आपल्याला वैराग्य नावाची सिद्धी तो परमात्मा देतो. विठ्ठल विठ्ठल वैराग्यच परमार्थामध्ये जिवंत राहतं, ते वैराग्यच असतं. आणि वैराग्यालाच भीती नाही. ते वैराग्य नीती शतकामध्ये फार गोड केले. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपालात भयम, माने दैन्य भयम, बले रिपू भयम, रूपे जराया भयम, माने नाही का, माने दैन्य भयम, गुणे खल भयम, वैराग्यमेवा भयम. त्यांनी सांगितले ना, त्या राजाला भर्तृहरी नीतिशतकामध्ये सांगितलं, हे राजन सर्व वस्तू भयान्वितम ब्रुवी नृणाम वैराग्यम एवं अभयम. ह्या सगळ्या वस्तूला भीती आहे. मी श्लोक म्हणून दाखवलेला. कोणता? कोणते म्हटलो तुमच्या लक्षात आहे ना? हा लक्षात ठेवा बरं का. सगळं कीर्तन काय लक्षात राहत नसतं, पण सगळं कीर्तन लक्षात ठेवणं फार चांगली गोष्ट आहे, नाही का. सगळं कीर्तन लक्षात ठेवणं तरी काय चांगलं आहे का म्हणता, नाही का. पण महत्वाचं तरी लक्षात ठेवलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल भोगे रोग भयम, भोगाला रोगाची भीती आहे. कुले च्युती भयम, कुलवानाला आपलं कुल भ्रष्ट होण्याची भीती आहे. वित्ते नृपाला भयम, वित्त जे धनवान आहेत त्यांना राजाची भीती आहे, इन्कम टॅक्सची, नाही का. वित्ते माने दैन्य भयम, मानी माणसाला दारिद्र्य येण्याची भीती असते. कारण दारिद्र्य आलं की कुणी माणसं त्याला मान देत नाहीत. पैशावाला असला तर त्याला मान देतात, असं नाही, असं वर्णन केलेलं आहे. माने दैन्य भयम, नाही का, माने दैन्य भयम. परत रूपे जराया भयम, रूपवानाला म्हातारपण येण्याची भीती आहे. गुणवान माणसाला दुष्ट लोकांची भीती आहे. गुणे खल भयम, शास्त्र जो शिकलेला आहे त्याला वाद घालणाऱ्याची भीती असते. शास्त्रीय वाद भयम, जो शास्त्र शिकलेला आहे त्याला सुद्धा कोणी एखादा भेटतोच ना, एखादा अडवणारा खंडन मंडन पद्धतीप्रमाणे, नाही का, नाही का. नित्य द्रव्य कशाला म्हणतात, अनित्य द्रव्य कशाला म्हणतात, ब्रह्म कशाला म्हणतात, सगुण ब्रह्म कशाला म्हणतात, सगुण साकार म्हणजे काय, निर्गुण निराकार म्हणजे काय, जैवी माया कशाला म्हणतात, दैवी माया कशाला म्हणतात, नाही का. हे विचारण वाद घालणारे लोक भेटतात ना. म्हणून शास्त्रीय वाद भयम, गुणे खल भयम आणि काये कृतांतात भयम, या शरीराला काळाची भीती आहे. पण हे राजन पुढे सांगतात, हे राजन सर्व वस्तू भयान्वितम ब्रुवी नृणाम वैराग्यमेवा भयम. पण वैराग्याला मात्र कशाचीच भीती नाही. पण ते वैराग्य असलं पाहिजे परवैराग्य, बरं का बाप्पा. कोणतं वैराग्य? परवैराग्य. वैराग्याचे 2 प्रकार केलेले आहेत शास्त्रामध्ये, आमच्या नथुसिंग बाबांनी सार्थगाथामध्ये. एक अपर वैराग्य आणि दुसरं परवैराग्य. अपर वैराग्याचे 4 प्रकार केले डॉक्टर साहेब, बरं का. किती प्रकार केले? 4 प्रकार केलेले आहेत. यतमान अपर वैराग्य, व्यतिरेक अपर वैराग्य, एकेंद्रिय अपर वैराग्य आणि वशिकार अपर वैराग्य. बरं का. यतमान अपर वैराग्य म्हणजे काय? जगामध्ये सार आणि आसार या 2 गोष्टी आहेत. साराचं ग्रहण करणे आणि आसाराचा त्याग करणे. मग आसाराचा त्याग करत असताना कष्ट होतात. तो जो प्रयत्न केला जातो त्याला यतमान अपर वैराग्य म्हणायचं.
हा व्यतिरेक अपर वैराग्य म्हणजे काय? आपल्या अंतःकरणामध्ये विकार आहेत, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, हे विकार घालवण्याचा आपण प्रयत्न करायचा. आणि जे विकार राहिलेत ते घालवण्यासाठी जो प्रयत्न केला जातो त्याला व्यतिरेक अपर वैराग्य म्हणायचं. एकेंद्रिय वैराग्य, अंतःकरणात विषय वासना असतात प्रत्येकाच्या, कोणाचे अंतःकरण असलं तरी, बरं का, पण त्या इंद्रियांना त्या विषयापासून आवरणं याला म्हणायचं एकेंद्रिय अपर वैराग्य. आणि वशिकार वैराग्य आहे केचे की स्वर्गीचे, भोग पायक झाले इच्छेचे, परी भोगावे हे नरूचे मना माझी. इह लोकातले भोग असू द्यात नाही तर स्वर्गातले भोग असू द्यात, ते मनामधून ते भोगावेत अशी इच्छा निर्माण न होणं याला म्हणायचं वशिकार वैराग्य. आणि अपर वैराग्य जे आहे ते विषयामध्ये पाहत असताना विषय हे विषय रूपाने प्रतीतीला न येता विषय हे ब्रह्म रूपाने प्रतीतीला येणं याचं नाव आहे परवैराग्य. याला कोणतं वैराग्य म्हणायचं? आणि ही अवस्था प्राप्त होणं काही सोपी गोष्ट समजली का? नाही का? आपल्याला ऐकताना सांगताना बरं वाटतं, पण त्याचं अनुष्ठान करणं, अनुकरण करणं फार दिल्लू तो बहुत दूर आहे. विठ्ठल विठ्ठल हो, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या काणी नाही का तायसे कोणी होणे नाही. तुकोबरायासारखे विरळे महात्मे नाही का, जे संत महात्मे आहेत, आपण वैराग्याच्या गोष्टी सांगू शकतो, ऐकू शकतो, पण प्रत्यक्षात वैराग्याचं अनुकरण करणं फार अवघड गोष्ट असते. म्हणून त्या ठिकाणी मी कशावर बोलत होतो तुम्हाला, हे वैराग्य असणं फार महत्वाची गोष्ट आहे. वैराग्य असल्याशिवाय ज्ञान टिकत नाही, ज्ञान असल्याशिवाय तुम्हाला मोक्ष प्राप्त होत नाही. म्हणून पूर्वमीमांसाकार म्हणतात आपलं जे कर्म आहे ते कर्म इमानदारीने करा, निष्काम बुद्धीने कर्म करा, तुम्हाला मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि आमच्या वेदांत शास्त्रकर्त्यांचा मोक्ष कोणता आहे? अत्यंत दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, त्याचं नाव मोक्ष. कारणासह जगन निवृत्ती, ब्रह्मप्राप्ती, त्याचं नाव आहे मोक्ष. आणि असा मोक्ष त्या ठिकाणी नुसतं ज्ञानोबरांची समाधी पहा, तुम्हाला मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे समाधी पाहिल्यानंतर समाधीचे त्या ठिकाणी आमचे गुरुवरे म्हणायचे, ज्या समाधीला नाही का महात्म्यांचे, नामदेव महाराजांच्या काळापासून समाधी दिल्यापासून आतापर्यंत डोकं लागलेले आहेत पवित्र महात्म्यांचे, तिथं जर आपलं डोकं लागलं तर निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. इतकी ती समाधी पवित्र आहे, ज्ञानोबरांची समाधी आहे. ही समाधी वेगळी आहे बरं का, इथं त्या समाधीचं घ्यायचं नाही. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी नाही, निर्विकल्पतया वृत्त्या, ब्रह्माकारतया पुन्हा वृत्ती विस्मरण सम्यक समाधिरवि दीयते, प्रशांत वृत्तिकम चित्तम परमानंददायकम असंप्रज्ञात नामायम समाधीर योगिनाम प्रियाहा. समाधीचं फार मोठं प्रकरण केलं, समाधीचं प्रकरण फार मोठं चिंतन केलेलं आहे. समाधी संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात समाधी, अंतर समाधी, बाह्य समाधी, तत्वज्ञानाला सुद्धा समाधी म्हटलेलं आहे आणि समबुद्धीला सुद्धा समाधी म्हटलेलं आहे बरं का. समाधी अवस्था काही एकाच अंगाने नाही सांगितलेली आहे, ज्याची सर्व समाजाकडे पाहत असताना समदृष्टी असते तो सुद्धा महात्मा असतो. आणि जोपर्यंत आपण वैषम्य दृष्टीने पाहतो तोपर्यंत आपण माणूसच असतो, लक्षात ठेवा. आपल्या अंतःकरणातून द्वैताचं समूळ उच्चाटन ज्या दिवशी होईल, ज्या क्षणाला होईल, त्या दिवशी समजायचं आपल्यावर भगवंताची कृपा आहे. साम्य दृष्टी ज्या दिवशी आपल्याला प्राप्त होईल त्या दिवशी आपण संत होत असतो. जोपर्यंत साम्य दृष्टी नसते तोपर्यंत कोणालाही संत होता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. अत्यंत सोप्या भाषेत सांगतो. तुम्ही माझ्या समोर बसलेली फार विद्वान मंडळी, डॉक्टर, इंजिनियर, वकील, आणि आमचे बाप तो काय नाही का तत्वज्ञानच त्यांना चिंतन आवडतं, बाकीचं काय आवडत. आणि कीर्तनामध्ये सांगू का तुम्हाला, कीर्तनामध्ये राजकारण सांगू नये, संसारातल्या गोष्टी सांगू नयेत नाही का. मग काय सांगावं? भक्ती, प्रेम, ज्ञान, वैराग्य, संतांचे सगुण चरित्र हे सांगावं कीर्तनामध्ये नाही का. बाकी कीर्तनात दुसऱ्या भाकड कथा सांगायच्या नाही. केवळ आत्मचिंतन, तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासमे दुर्बोधा. हा विठ्ठल विठ्ठल. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. इतरा गोष्टी न कराव्या, भक्ती प्रेम ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या. भक्तीशिवाय, प्रेमाशिवाय, ज्ञानाशिवाय दुसऱ्या गोष्टी कीर्तनातून सांगू नयेत. विठ्ठल विठ्ठल.
मर्यादा आहे संतांच्या घरची. संतांनी मर्यादा घालून दिलेली आहे. कीर्तन कसं नाही, अभंग सोडवावा का सोडावा? मेरी बात समझ में आती है ना? हाँ, सीधी साधी बात है. अभंग सोडवावा का सोडावा? सोडवावा. अभंग सोडवावा. सोडविणे म्हणजे काय? पदाची कोरणसंडी. अभंगाच्या पदाला धरून व्याख्यान करणे त्याला म्हणायचं अभंग सोडविणे. आणि अभंग घेतल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली होईपर्यंत अभंगावर न बोलणे, जे मनाला वाटेल ते बोलणे म्हणजे अभंग सोडणे. बरं का? नाही का? त्याला म्हणायचं अभंग सोडणे. आणि मग सुटणे श्रोते काय म्हणतात, जाताना तोंडावर नसतात म्हणत कोणी, रात्रीच्या महाराजांकडून अभंग सुटला म्हणजे का सुटला? महाराज दुसरीकडे फुटला म्हणून अभंग सुटला. विठाल विठाल समाधीबद्दल बोलतोय. साम्य दृष्टी तत्वावबोधो भगवन सर्वाशा तृण पावकः प्रोक्त समाधि शब्देन न तो तुष्णिम स्थिति समाहिता नित्य तृप्ता यथाभूतार्थ दर्शिनी साधु समाधि शब्देन परा प्रज्ञोच्यते बुधैः. याला सुद्धा समाधी म्हटलेलं. उत्कृष्ट प्रज्ञा ज्याची आहे त्याला समाधी म्हणतात. सोप्या भाषेत सांगू का पुन्हा? माणूस कोण आणि संत कोण? ज्याला खालीवर केल्याशिवाय करमत नाही त्याला म्हणायचं माणूस. आता तर कळेल नाही व्याख्या सगळ्यांना. आणि खालीवर झालेलं जे सारखं करतात त्यांना म्हणायचं संत. आता हे तर पटल ना. काही शास्त्रीय श्लोक वगैरे नसतात, सगळ्यांना झेपत नसतात, ऐकलेले नसतात म्हणून, नाही का? ज्याला रात्रंदिवस खालीवर केल्याशिवाय करमतच नाही त्याला म्हणायचं माणसं. आणि खालीवर होत असेल, नाही का, खालीवर झालेलं पाहिल्यानंतर ज्यांना खालीवर होतं आणि ते खालीवर झालेलं सारखं करावं वाटतं त्याला म्हणायचं संत. त्याला काय म्हणायचं? संत म्हणायचं. म्हणून मोक्षाबद्दल मी बोलत आहे तुम्हाला. मोक्ष कुणाला म्हणतात? मोक्ष. मोक्ष मोकळं होणे. सगळ्या उपाधीतून मोकळं झाला की समजायचं आपल्याला मोक्ष मिळाला. आणि मोक्षाबद्दल मी अनेक चिंतन सांगितलेलं आहे. आणि तुम्ही जर माऊलींची समाधी पाहिली तर तुम्हाला मोक्ष मिळेल. पुन्हा मुक्ती. मुक्ती काय? मुक्ती म्हणजे सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. हे चार मुक्तीचे प्रकार ना. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधिल्या. तुम्हाला मुक्ती सुद्धा मिळाल्याशिवाय राहणार नाही. रिद्धी सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल आणि पुन्हा सिद्धी सुद्धा प्राप्त होईल. अशा चार प्रकारचा लाभ तुम्ही माऊलींची जाऊन आळंदीला जा, नुसतं समाधी पहा. नुसती समाधी पाहिली तरी तुम्हाला मोक्ष, मुक्ती, रिद्धी आणि सिद्धीचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. मग सिद्धी म्हणजे काय? आपल्या काळामध्ये, अलीकडच्या काळामध्ये आमच्या माऊलींना, चाकरवाडीकर माऊलींना सिद्धी प्राप्त होती, नाही का? काय प्राप्त होते? सिद्धी. सिद्धीचे 23 प्रकार सांगितले शास्त्रामध्ये. किती? 23 प्रकार आहेत. किती? श्रीमद भागवतामध्ये एक स्वतंत्र अध्याय आहे, त्याच्यामध्ये सिद्धीचे 23 प्रकार सांगितलेत. आणि एक सिद्धीच्या प्राप्तीसाठी कितीतरी कष्ट करावे लागतात, तरी ती सिद्धी प्राप्त होत नाही. परंतु आमच्या संतांच्या दरबारामध्ये त्या सिद्धी हात जोडून अष्टमा सिद्धी ओळगती द्वारी नवजते दुरी दवडिता. त्या 23 सिद्धीचे नाव मी श्लोकाच्या द्वारे सांगतो तुम्हाला. सिद्धयोष्टादश प्रोक्ता धारणा योग पारगैः तासामाष्टोमत प्रधाना दशैव गुण हेतवाः अनिमा महिमा मूर्तेर लघिमा प्राप्तिरिंद्रियैः प्राकाम्यं श्रुतदृष्टेषु शक्ति प्रेरणमीशिता गुणेषु संगवशिता यत्कामस्तदवश्यति एतामे सिद्धैः सौम्या अष्टावोत्पत्तिका मताः अनुर्मिमत्व देहीनां दूरश्रवण दर्शनम् मनोजव काम रूपम परकाया प्रवय प्रवेशनम स्वच्छंद मृत्युर्देवानां सुरक्रीडानुदर्शनम. नाही का? हे सगळे सिद्धीचे नाव आहेत. सुरक्रीडानुदर्शनम यथा संकल्प संसिद्धी अप्रतिहत गताः त्रिकालज्ञत्वम, नाही का? त्रिकालज्ञत्वम परचित्ताद्य भिज्ञता अग्न्य अर्क अंबु विषादीनाम प्रतिष्ठंभो अपराजय. हे किती नाव झाले त्या श्लोकामध्ये?
6 श्लोक आहेत आणि याच्यात 23 सिद्धीचे नाव आहेत. आता नुसते नाव सांगतो, सगळ्या सिद्धीचा विस्तार करत बसणार नाही. पहिले अनिमा, महिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशिता, वशिता, कामावसायिता, नाही का, अनुर्मिमत्व, दूरश्रवण, दूरदर्शन, मनोजव, कामरूप, परकाया प्रवेशन, प्रवेशन, स्वच्छंद मरण, अप्रतिहत आज्ञा, संकल्प संसिद्धी, सूरक्रीडा प्राप्ती, त्रिकालज्ञत्वम. त्या महात्म्याला तिन्ही काळाचं कळतं, नाही का. अद्वंद्वम, द्वंद्वाचं त्यांना त्रास होत नाही, म्हणजे उन्हाळ्याचा त्रास होत नाही, पावसाळ्याचा त्रास होत नाही त्या महात्म्याला. ते कुठे असले तरी ते, नाही का, त्रिकालज्ञत्वम, अद्वंद्वम, परचित्ताद्य भिज्ञता. समोर बसलेली व्यक्ती त्याच्या मनातले विचार त्यांना ओळखू येतात, त्याला परचित्त विज्ञता. अग्नी, पाणी, विष यांच्या शक्ती बोथट करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. विष जरी ते पिले, अग्नी जरी पिऊ शकतात ते, बरं का. हे अवलिया साधूचा कोणी नाद करायचा नाही, बरं का. त्यांच्या मनात आलं तर काही पण करू शकतात, नाही का. आत्माराम बाबांचं आम्ही ऐकलं, मी गेलो होतो दर्शनाला 5-6 वर्षापूर्वी. ते म्हटले, त्यावेळेला इतके प्रसिद्ध नव्हते आत्माराम बाबा, मांदळी ना, मांदळीचे. आणि म्हणले ते एका झाडावर बसले होते आणि एक शेतकरी आला आणि तो तुरीवर फवारा मारत होता, औषध. त्यांनी उडी मारली झाडावरून आणि तो डबा घेतला रोगरचा, तो काय औषधाचा, आणि ते गटागटाचा 1/2 लिटरचा डबा पिले. तो शेतकरी इतका घाबरला, बरं का, त्याला अटॅक यायची वेळ. तो जो पळून गेला ते 15 दिवस गावातच राहिला नाही. म्हणले हे बुवा जर मेले तर आपल्या अंगलट आल्याशिवाय राहायचं नाही. मग तिथून फोन करायचं, त्यांना काहीच झालं नाही. तिथून फोन केला, म्हणजे ते आत्माराम बाबांचं काय, म्हणजे ते खुशीत आहेत. मग तो गावाकडे आला. म्हणजे 1/2 लिटर रोगर पिणारे आजही ते महात्मे आजही आहेत की नाहीत. बरं का. म्हणजे योगी पुरुषांचा कोणी नाद करायचा नाही, नाद करायचा नाही, बरं का. अवलिया साधूचा. माणसं म्हणतात कशाचे साधू कसे संत. ज्याने खरंच जीव ओतून समाजाचं काम केलेलं असतं त्याला वाचा सिद्धी प्राप्त होत असते. पण मनातून काम करणारा महात्मा लागतो, नाही का. त्याच्या परमार्थात अजिबात भेसळ नसली पाहिजे. शुद्ध परमार्थ, निष्कलंक जीवन असलं पाहिजे आणि शुद्ध चारित्र्य असलं पाहिजे. मग त्याच्या जीवनामध्ये कधीच अपयश येत नसतं. विठ्ठल विठ्ठल अलीकडे हे तुकोबारायांचा अधिकार तर मग फार वेळाच होता. जुने संत महात्मे ते आता आपल्या पाहण्यातले माऊली, आत्माराम बाबा, ही मंडळी, नाही का. या जुन्या लोकांनी तर मग काय स्त्रीचा पुरुष उभा केला. हे चमत्कारच नाहीत का माऊलींचे चमत्कार. चालवेली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. रेड्या मोखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप, दरुषणे हरे ताप, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. हे कितीतरी स्त्रीचा तो केला पुरुष उभा. आणि तुकोबारांनी मेले माणूस जित उठविल, कीर्तनात मेलेला शिवकासरांचा मेलेला मुलगा जिवंत केला आमच्या तुकोबारांनी लोहगाव मध्ये. त्यांचे आवडते टाळकरी शिवकासार कीर्तनाला आले. म्हणले आज कीर्तन करू. जायचे त्यांच्याकडं, प्रेमाच्या व्यक्तीकडे जातो माणूस, नाही का. कीर्तन करू. कीर्तनाला त्यांच्या मंडळी म्हणले आमचा एकुलता एक मुलगा आहे, आमचे महाराज आज काय, हा बापू तुमच्याबरोबर आज काय हनुमान महाराज आणि शिंदे महाराज काय आज यायचे. ते म्हणले आम्ही काय डॉक्टर आहेत काय, काय व्हायचं ते होईल. त्या मुलाला आला ताप आणि अर्ध्या कीर्तनातच मुलगा दगावला. त्या मंडळी कडक होत्या, कीर्तनातच नेऊन प्रेत ठेवलं. महाराजांनी सांगितलं करा हरी भक्ती, ए परलोकी कामा, सोडवेल यमा पासून या जोड, नाही का, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करी टाळी बोला मुकीना, हात वरती करा, पांडुरंगाचं भजन करा. पण एक त्या मुलाचा हात वर कसा होईल, आता प्रेत झालेला. महाराजांनी म्हणले तो मुलगा उठत नाही. टाळकऱ्याने कानात येऊन सांगितलं महाराज शिवाचा मुलगा गतप्राण झालेला आहे. महाराज भडकले ना, म्हणले मी अवतार घेत नव्हतो मृत्यू लोकात. जेव्हा त्यांची मिटिंग झाली का सगळ्या संतांची वैकुंठात परमात्म्याची, मी येत नव्हतो तर भगवंताने मला जबरदस्तीने लावलं. मी अगोदर सांगितलं मिटिंगमध्ये, कारण जहालवादी होते तुकोबाराय, बाकीचे संत मवाळवादी होते. तुकोबारायांनी सांगितलं मी मृत्यू लोकात अवतार घेणार नाही. म्हणजे का, मृत्यू लोकातले लोक उलट्या खोपडीचे आहेत. सत्याला त्रास देतात आणि असत्याच्या माग नाही का गोंडा घोळत पळतात.
त्याच्यामुळे मी काही जाणार नाही. हा येवकटे हे मृत्यू लोकाचे गोफराटे. नाही म्हणले मी तुम्हाला काय टेन्शन येऊ देणार नाही, जा. आलो म्हणले तुमचंच काम करतो ना आम्ही, तुमच्या कीर्तनाचा प्रचार तुमचाच करतो. आणि आमच्या कीर्तनात असे माणसं मरायला लागले तर आमचे कीर्तन परंपरा बंद पडेल. याला जिवंत करण्याचं काम तुमचं आहे. असं करुणा भागली आणि महाराजांनी सांगितलं, हे बाळ उठ, कर भजन. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल. हे बाळा पोटी माया गेला, बाळा पोटी माया गेला, बाळा पोटी मायारी गेलं, बाळा पोटी मायारी गेलं. मेले माणूस तिथं उठविला, मेले माणूस तिथं उठविला, मेले माणूस तिथं उठविलं, मेले माणूस तिथं उठविलं. वेळ काळात ग्रासी लगा, वेळ काळात ग्रासी लगा, वेळ काळात ग्रासी लगा, वेळ काळात ग्रासी लगा. कैसा वासुदेव बोलतो बोल, 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 कैसा वासुदेव बोलतो बोल. आमच्या हरी महाराज काळेने सुंदर प्रमाण दिलं. कैसा वासुदेव बोलतो बोल, बाळा पोटी मायरे गेल, मेले माणूस जिथं उठवेल, वेळ काळा ते मुलगा उठून भजन करू लागला. हा ही कुणाची ताकद आहे? तुकोबारांची ताकद, तुकोबारांच्या कीर्तनातली ताकद आहे बरं का. मेलेले माणसं जिवंत करणं ही संतांच्या कीर्तनातली ताकद आहे. आमच्या कीर्तनातली ताकद न सांगितलेली बरी. आमच्या कीर्तनात जागे असलेले माणसं झोपतात, मेलेले जिवंत करायचे तर सोडूनच द्या. ऐशे बळ नाही आणि काचे अंगी, ऐशे बळ नाही आणि काचे अंगी, तपतीर्थ जगी दानव्रत, तपतीर्थ जगी दानव्रत. ऐसे बळ नाही आणि काचे अंगी, ऐसे बळ नाही आणि काचे अंगी, तपतीर्थ जगी दानव्रत, तपतीर्थ जगी दानव्रत. शिंदे महाराजांनी ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी, कुणाकुणाच्या तप तीर्थ दान व्रत, संतासारखं बळ तपात नाही. नाही का, संतांचं बळ असं कुणातच बळ नाही. संता इतकी शक्ती कुणातच नाही. मेलेले माणसं जिवंत करणं सोपं आहे का? आपल्या व्यंकट स्वामी महाराजांनी 2 माणसं जिवंत केली त्यांच्या हयातीमध्ये. 2 माणसं जिवंत केलेली आहेत स्वामी महाराजांनी सुद्धा, नाही का. पण आपलं वेगळं, आपल्या कीर्तनात काही एवढी ताकद नाही. आपले जागे माणसं झोपतात, पण एक आहे थोडी का होईना ताकद आहे बापू बरं का आपल्या कीर्तनात. कोणती? जागे असलेले माणसं झोपतात, पण झोपलेले माणसं जेवढे झोपलेत तेवढे कीर्तनात मरून पडत नाहीत, उठून आपल्या घरी जातात. ही आपली ताकद आहे. हे काय कमी ताकद समजली? आपल्या घरी जातात ना आपले, ही आपल्या कीर्तनाची थोडी का होईना पण शक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. विनोदाचा भाग सोडून द्या, नाही का. विनोद झाला तेव्हा आपलं कुठपर्यंत आलो होतो? सिद्धी 23 प्रकारची सिद्धी. एक सिद्धीवर आपल्याला 2-2 मिनिटं म्हणलं तरी 23 दूनी 46 मिनिटं लागतील. नाही का, नाही का. मग वशिता सिद्धी म्हणजे काय? ईशिता सिद्धी म्हणजे काय? ईशिता सिद्धी कशाला म्हणतात? माया आणि तिचं कार्य ते आपल्या इच्छेप्रमाणे चालू शकतात संत महात्मा. माया काय आपल्या इच्छेप्रमाणे चालत नसते, तिच्या इच्छेप्रमाणे आपल्याला चालवते. माया दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या मामे वे प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. ही दैवी माया आहे ना, ही फार भयानक माया आहे. ही तरुण जाणं काही इतकी सोपी गोष्ट नाही. पण जे महात्मे असतात योगी पुरुष, ते आपल्या इच्छेप्रमाणे माया आणि तिचं कार्य ते चालवतात. त्याला म्हणायचं ईशिता सिद्धी त्यांच्याजवळ प्राप्त आहे. वशिता सिद्धी म्हणजे ते जगात राहतात, विषयामध्ये राहतात, पण अजिबात आसक्त नसतात. राहतात फक्त, नाही का, राहतात फक्त लोकांमध्ये, आपल्या बायका पोरात राहतात, पण त्यांच्या अंतःकरणात त्यांच्याबद्दल आसक्ती
नसते. प्रेम देतात सर्वांना, पण आसक्त म्हणून ते राहत नाहीत. जेवे जळात पद्मपत्र सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे. हे जीवनमुक्त महात्म्यांचं वर्णन आहे नाही का शास्त्रामध्ये. उच्च कोटीचे जे महात्मे असतात त्यांचं हे वर्णन आहे. ते उच्च कोटीवर जाऊन पोहोचलेले असतात म्हणून त्यांना ती इशिता सिद्धी प्राकाम्य सिद्धी त्यांच्या मनात जी इच्छा येईल ते ते त्यावेळेला करू शकतात नाही का. येणे प्रसंगे येते बहुता सिद्धी. त्यांना अनेक सिद्धी नाही का प्राप्त होतात. ते बसल्या बसल्या कुठेही प्रवास करू शकतात बरं का. कुठेही प्रवास बसलं त्यांच्या मनात आलं आपल्याला आता दिल्लीला जायचंय, ते बसल्या बसल्या लगेच पुन्हा वाऱ्याच्या वेगा इतकं शरीर घेऊन जाऊ शकतात ते योगी पुरुष. पुन्हा कामरूपम इच्छेप्रमाणे रूप धरतात. आमच्या हनुमानजीला ह्या सगळ्या सिद्धी प्राप्त होत्या बरं का. 23 सिद्धीच्या 23 सिद्धी प्राप्त होत्या. सूक्ष्म रूप धरी सिंह दिखावा बिकट रूप धरी लंक जरावा भीम रूप धरी असुर समारे रामचंद्र के काज संवारे. हे सूक्ष्म रूप धारण करून लंकेमध्ये गेले होते नाही का. पुन्हा झाडात प्रवेश करता येत होता त्यांना. परकाया प्रवेश ही सिद्धी प्राप्त. झाडात प्रवेश करून रामायण गायलं. रामायणाचा प्रसंग बघा तुम्ही. आणि मग रामायण गायला असताना सीतेने सांगितलं जो कोणी रामायण गात असेल त्याने आम्हाला दर्शन द्या. टुनकन उडी मारली, अवताराची मुद्रिका दिली, दर्शन घेतलं सीतामातेचं. आणि सूक्ष्म रूप हनुमान त्या ठिकाणी सगळ्या 23च्या 23 सिद्धी आमच्या हनुमानजीला प्राप्त होत्या. हे सगळे संत जे असतात ना त्यांना हे सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. पण त्या सिद्धीच्या प्राप्तीसाठी खूप कष्ट सहन करावे लागतात. पण नाथ महाराजांनी सांगितलं तुम्हाला काही कष्ट करण्याची गरज नाही. तुम्ही आळंदीला जा आणि माऊलींची नुसती समाधी डोळे भरून प्रेमाने पहा. तुम्हाला हे 4 लाभ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेव. ज्ञानदेवाची समाधी पहा. ज्ञानश्चेश्वरा सहा ज्ञानेश्वरा नाही का. ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो. वासुदेवची होतो अखंड वदने वदेतो. ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेवची देतो. आता ज्ञानोबरायांचं काय आपण वर्णन करावं नाही का. हो ज्ञानोबरायांचं आपण किती जन्म घेतले म्हणजे वर्णन होईल. आपण साधे शेतकऱ्याचे मुलं ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये जर आपण राहिलो तर आपल्याला वेदांत येतो, संस्कृत येतं, गायन येतं, वादन येतं. ही कृपा कोणाची आहे. कृपा त्या ज्ञानेशांची नाही का. आणि पुन्हा तिथे ज्ञानोबरायांचे साक्षात कृपांकित आमचे जोग महाराज बापू बरं का. स्वानंद सद्गुरू साक्षात कृपांकित. ज्ञानोबरायांना माळच ज्ञानोबरायांची माळच जोग महाराजांना समाधीवर घालून माळ. आणि दृष्टांत दिला तू आता वारकरी संप्रदायाचा प्रचार कर. जोग महाराजांना सांगितलं ज्ञानोबरायांनी प्रत्यक्षात साक्षात कृपांकित जोग महाराज. आणि 108 वर्ष झालं संस्था स्थापन होऊन. 1917 साली जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. आणि त्याचा परिणाम आमच्यासारखे हजारो शेतकऱ्याचे एकदम अक्षरशत्रू असलेले विद्यार्थी कृपा त्या जोग महाराजांची. विठ्ठल विठ्ठल जोग महाराजांचे पट्ट शिष्य स्वामी व्यंकट स्वामी महाराज, मामासाहेब दांडेकर, मारुती बाबा गुरव, लक्ष्मण बाबा इगतपुरीकर, त्यांच्यानंतर मग पांडुरंगजी शर्मा, शांताराम बाबा गुरुजी. आणि आम्हाला ज्यांनी शिकवलं विठ्ठल बाबा चौधरी, विठ्ठल बाबा घुले, पांडुरंग बाबा वैद्य, रामचंद्र बाबा निकम, नथुसिंग बाबा राजपूत, मधुकर बाबा शिंपी. आणि एकच राहिलेत आमचं आता शांती ब्रह्मगुरुवर्य मारुती बाबा कुरेकर. 95 वर्षाचं वय आहे. पण आजही बापू विचारसागराचा आणि पंचदशीचा पाठ घेतात तासभर. काय सेवा असेल. 95 वर्षाचं वय, 95 वर्षाचं. पण आणि कीर्तन प्रेमी इतकं प्लॅस्टर केलेलं पायाला. गोधे बाबाच्या पुण्यतिथी 2 तास कायलाच कीर्तन केलं. किती 2 तास बसून. आणि एकदा विचारसागर, पंचदशी, वेदांतातले ग्रंथ, ब्रह्मसूत्रातल्या सूत्रावर जर बोलायला लागले किती सुंदर अगदी सोप्या भाषेत सुटसुटीत भाषेत असे सांगत. ते स्वामी होते ना आपले दंडी स्वामीशी कन्हैया आश्रमातले, त्यांच्याकडे जायचे बुवा. आम्ही जाऊन बसायचो तिथं. वेदांत आम्ही तिथं ऐकलं त्यांच्याकडे. दंडी क्षेत्र संन्यासी होते ते. आणि त्यांचे आख्यायिका अशी आहे बरं का. पुण्यामध्ये ऑपरेशनला गेले डॉक्टरकडे. ते भोलीचं इंजेक्शन द्यायला लागले ते स्वामीजी. ते म्हणले मला भोलीचं इंजेक्शन द्यायचं नाही. काय किती वेळ लागतो तुम्हाला ऑपरेशनला. म्हणजे इतका म्हणले काय नाही. त्यांनी लगेच समाधी लावली बाबा. समाधी लावल्यानंतर ऑपरेशन झालं. मग समाधी उत्थापित झाल्यावर
त्या डॉक्टरने कपाळावरच हाणून घेतलं. म्हणजे असा महात्मा माझ्या जीवनात मी पहिलाच पाहिला. आणि ते आयुष्यभर त्यांनी अंगाला साबण लावली नाही. इंद्रायणीत जाऊन माती लावायचे आणि स्नान करायचे. त्यांच्याकडं मी विचार सागर, न्याय, सिद्धांत, मुक्तावली, वेदांतातले ग्रंथ बरेच ऐकलेत मी. प्रत्यक्षात त्यांच्या जवळ बसून म्हणायचे, गोट्या हुशार आहेस रे तू. बरं का, असे कोणी असते. दंडी स्वामी सुरेगाव, नगर जिल्ह्यातलं सुरेगाव आहे ना त्यांचं मूळ गाव. हा, तिथे त्यांची जन्मभूमी आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात, मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेव. ज्ञानोबरांची समाधी पाहिली की तुम्हाला मोक्ष मिळेल, मुक्ती मिळेल, रिद्धी मिळेल आणि सिद्धी मिळेल. मग म्हणले, तुम्ही सांगता ही गोष्ट खरी आहे, पण हे तुमच्या अगोदर नाथ महाराजांना कुणी कुणाला सांगितलंय का? म्हणजे हा लाभ प्रत्यक्षात पांडुरंगाने नामदेव महाराजांना सांगितला आणि तो त्यांनी आवडीने ऐसा लाभ सांगे देव, ऐसा लाभ सांगे देव, ऐसा लाभ सांगे देव, ऐसा लाभ लाभ सांगे देव, ऐसा 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 लाभ सांगे देव. ऐक नाम देव आवडीने, ऐक नाम देव आवडी, ऐसा लाभ सांगे देव, ऐसा लाभ सांगे देव, ऐक नाम देव आवडी, ऐक नाम देव, ऐसा लाभ सांगे देव, ऐसा लाभ सांगे देव, ऐसा लाभ सांगे देव, ऐके नामदेव आवडी. सांगते कोण? वक्ते कोण आहेत? पांडुरंग परमात्मा. आणि श्रोते कोण आहेत? नामदेव महाराज. कारण नामदेव महाराजांनी समाधी प्रकरण किती सुंदर लिहिले ज्ञानोबारांचं, नाही का? नामदेव महाराज आवडीने ऐकतात. देव सांगतात ना, काय सांगितलं याच्यापेक्षा कोण सांगतंय यालाही फार महत्व असतं कधी कधी, नाही का? विषय कोणता चालतो नाही, पण कोण सांगतंय, कुणाच्या मुखातून वर्णन येतंय. ज्ञानोबारायांच्या समाधीचं लाभ कोण सांगतंय? प्रत्यक्षात पांडुरंग. पांडुरंगाने लाभ सांगावा. काय ज्ञानोबारायांचं भाग्य असेल. तरी ज्ञानोबाने सगळ्या संतांपेक्षा भाग्यवानच आहे. प्रत्येक संतांनी ज्ञानोबारायांचं तोंड भरून वर्णन केलेलं आहे. प्रत्येक संतांनी ज्ञानोबाराय काय प्रिय असतील काय सांगत, नाही का? अजात शत्रू म्हणायचे. काय? काही माणसं अजात शत्रू असतात, नाही का? आणि काही माणसं पावली शत्रू. काही माणसाला पावली शत्रू असतात आणि काहीला शत्रूच नसतो आणि काहींना फार विरळे शत्रू असतात, काहींना मित्र जास्त असतात. त्याला तिकडे आपल्याला जायचं नाही. लाभ सांगणारे पांडुरंग परमात्मा आहेत आणि ऐकणारे कोण आहेत? नामदेव महाराज. श्रोते सुद्धा तसे असले पाहिजे. श्रोत्याचे 8 प्रकार केलेले आहेत शास्त्रामध्ये, बरं का? कनिष्ठ श्रोता आणि उत्कृष्ट श्रोता. वृक, भुरुंड, वृष आणि उष्ट्र हे कनिष्ठ श्रोत्याचे 4 प्रकार आहेत बापू शास्त्रामध्ये. आणि चातक, हंस, मीन आणि शुक हे उत्कृष्ट श्रोत्याचे प्रकार आहेत, नाही का? श्रोतारो द्विधा स्मृता असं प्रवर अवराश्चेती. श्रोतारो द्विधा स्मृता. प्रवर श्रोता आणि अवर श्रोता म्हणजे उत्कृष्ट श्रोता आणि निकृष्ट श्रोता. चातक श्रोता उत्कृष्ट श्रोता आहे. मीन श्रोता उत्कृष्ट श्रोता आहे. शुक श्रोता उत्कृष्ट आहे, नाही का? आणि हंस श्रोता उत्कृष्ट आहे. आणि भुरुंड श्रोता म्हणजे आपण नीट ऐकणार नाही आणि दुसऱ्याला ऐकू देणार नाही, त्याला वृक श्रोता म्हणायचं. प्रेम प्रकरण ऐकणार, हे सगळं, नाही का? हे सगळं अध्यास प्रकरण. अध्यासाचे फार सुंदर चिंतन आलेलं आहे. तो क्लिष्ट भाग आहे, नाही का? संसर्गाध्यास, स्वरूपाध्यास, अन्योन्याध्यास, अर्थाध्यास, ज्ञानाध्यास. अध्यास म्हणजे भ्रम. हे भ्रमाचं प्रकरण
भ्रम गेल्याशिवाय आपल्याला ब्रह्माची प्राप्ती होत नसते, लक्षात ठेवा. म्हणून चातक श्रोता, हंस श्रोता, सार आसाराचा निवाडा करून ऐकणारा, सार घेणार आसार टाकून देणार. शुक श्रोता, थोडा ऐकणार पण गोड ऐकणार, थोडं शुक. शुक म्हणजे पोपट, पोपटाच्या वृत्तीचा श्रोता. तसे इथे श्रोते कोण आहेत? नामदेव महाराज श्रोते आहेत. आणि वक्ता कोण आहे? विरक्तो वैष्णव विप्रो. वक्त्याचे लक्षणं सांगितलेले आहेत. वक्ता कोण आहे? प्रत्यक्षात पांडुरंग परमात्मा. पांडुरंग परमात्मा सांगतात, बाबांनो तुम्ही माझ्या ज्ञानोबाची समाधी जर पाहिली तर तुम्हाला मोक्ष, मुक्ती, रिद्धी, सिद्धीचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि नामदेव महाराज कान टवकारून ऐकतात, ऐके नामदेव आवडी. ज्ञानोबरांची समाधी पाहण्यात एवढा लाभ आहे. मग प्रत्यक्षात दर्शन जर झालं माऊलींचं तर कोणता लाभ होतो? अभंगाचं 3रं चरण. दर्शने नाशे व्याधी पीडा, दर्शने नाशे व्याधी पीडा, दर्शने नाचे व्याधी पीडा, दर्शने नाचे व्याधी पीडा, दर्शने नाशे व्याधी पीडा, दर्शने नाशे व्याधी पीडा. दर्शने नाचे व्याधी पीडा, दर्शने नाचे व्याधी पीडा. ऐसा सवंगडा ज्ञानदेव, ऐसा सवंगडा ज्ञानदेव, ऐसा लाभ सांगे देव देव, ऐसा लाभ सांगे देव. ऐसा सवंगडा ज्ञानदेव, ऐसा सवंगडा ज्ञानदेव, ऐसा सांगे देव, ऐसा लाभ सांगे देव. दर्शने नासे व्याधी पीडा. बरं का, दर्शन झाल्यानंतर व्याधी आणि पीडा. व्याधी म्हणजे रोग आणि पीडा म्हणजे त्या रोगापासून निर्माण होणारं दुःख, असा अर्थ लावायचा त्याचा, नाही का. व्याधी नाही का, अनेक प्रकारची व्याधी आहे, पण सगळ्यात मोठी व्याधी जर कोणती असेल, रोग कोणता असेल तर भवसिंधू, नाही का. पुन्हा जन्मणे पुन्हा मरणे हा रोग, नाही का. भवसिंधूचे काय कोडे. जसं तुकोबाराय म्हणतात, भवसिंधूचे नि माझे कवनाशी दाखवून उपजे. भवसिंधूचं कुणाला दुःख नाही, भीती नाही. संसाराची भीती कोणाला नाही सांगा. संसाराला कोण घाबरत नाही? सगळेजण घाबरतात. फक्त आम्ही घाबरत नाहीत हे दाखवतात, पण संसाराची भीती प्रत्येकाला आहे. पण संत जे म्हणतात ना, तुकोबाराय म्हणतात, भवसिंधूचे काय कोडे, दावी वाट चाले पुढे, नाही का. तारोभाला पांडुरंग, पाव भिजवणे दी अंग. आम्हाला मात्र त्या भवसिंधूची भीती अजिबात नाही. भवसिंधूची पुन्हा जन्मने पुन्हा मरणे. अगा मर हा बोलूनच आहाती, नुसतं मर म्हटलं तरी माणसाला सहन होत नाही. आणि भवसिंधूचं दुःख फार त्या ठिकाणी भयंकर दुःख आहे. आणि ते दुःख तुमचं गेल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यापासून त्रास होणार आहे. पीडा म्हणजे त्रास आहे, दुःख होतंय ना, ते दुःख आहे. व्याधी पासून होणारं जे दुःख आहे, नाही का. आध्यात्मिक पीडा, अधिभौतिक पीडा, अधिदैविक पीडा, संस्कार पीडा, गुणवृत्ती विरोध पीडा, हे पीडेचे प्रकार आहेत बरं का. गुणवृत्ती विरोध पीडा, संस्कार पीडा, ताप पीडा, अधिभौतिक पीडा, अधिदैविक पीडा, आध्यात्मिक पीडा. आता आपली वेळ समाप्त झालेली आहे, त्याच्यामुळे मी काही जास्त लांबट करणार नाही. पुन्हा जेवायचं असतं. बापू तर म्हणले होते 8:45लाच आपलं कीर्तन संपलं पाहिजे. 8:45 वाजून गेले, आता 9 वाजत आलेत. 9चा तर टायमिंग फिक्सच आहे. तेव्हा दरुशने नासे व्याधी पीडा, ऐसा सवंगडा ज्ञानदेव. सवंगडा म्हणजे सखा. सखा असावा तर असा असावा बरं का. कसा असावा? पीडा निवारण करणारा. भलतिया भावे शरणदाता भेटे, भलतिया भावे शरणदाता भेटे, भलतिया भावे शरणदाता भेटे, भलतिया भावे शरणदाता भेटे. पारे तसे कोटे जन्म व्याधे, पारे तसे कोटे जन्म व्याधे, भलतिया भावे शरणदाता भेटे, भलतिया भावे शरणदाता भेटे. आणि तसे तुटी जन्म व्याधी,
हा कृपाळ उदार माझा त्याच्यातले ना कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार नमस्कार वारंवार. न पाहयाती न पाहे याती ध्रुपदी आहे ना न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई भलतिया भावे शरण जाता भेटी पाडित शेतुटी कोणत्याही भावाने आमच्या माऊलींना शरण जात महाराज म्हणतात पाडित शेतुटी जन्मव्याधी. तुमचा कोणताही भाव असू द्या कसे जा मूळ पापी जैसे तैसे जसं म्हटलेलं उत्तरी काशी लावणी त्या पद्धतीने आमच्या माऊलीकडे कसे जा ते कारण कृपाळू आहेत उदार आहेत. ज्ञानोबा कसे आहेत कृपाळू आहेत उदार आहेत. भलत या भावे शरण जाता भेटी पाडित से तुटी जन्म व्याधी. व्याधी शब्द आलेला आहे बरोबर प्रमाण दिलं नाही का व्याधी नाही का म्हणून दरुषणे नासे व्याधी पिडा ऐसा सवंगडा ज्ञानदेव. असा सखा असावा मित्र कसा असावा संकट काळात जो मदत करतो तो खरा मित्र असतो. सुखामध्ये काही बरेचसे येत असतात पण संकट आल्यानंतर पुन्हा भेटच घेत नाहीत आणि बोलतोय नाहीत बोलत म्हणतात त्यांना पटलं करावे त्यांच्यासारख्याने असं केलं पाहिजे आणि रोज त्यांचा चहा पिणार. सखा त्याला म्हणतात का जीवलग कुणाला म्हणतात. सुखामध्ये नका का जायनात पण ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला मदत करणं त्याला म्हणायचं खरं सखा. मग सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम. हे अर्जुनाचा सखा कोण कृष्ण परमात्मा. का सखा अर्जुना संकट पडता जड भारी. ज्या ज्या वेळेला पांडवांच्या वरती संकट आले त्या वेळेला भगवंताने पांडवांना मदतच केली पुन्हा स्पष्ट मदत केली. समोर समोर अंधारातून नाही आतून पाठिंबा नाही उघड पाठिंबा. आणि माझे बघतात मी त्यांना मदत करणार म्हणजे करणार याला म्हणायचं सखा. तसे आमचे ज्ञानोबा आहे आपल्याला व्याधीतून पिढेतून मुक्त करतात आणि मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी देण्याचं काम ज्ञानोबा करतात. म्हणून ऐसा सवंगडा सखा सवंगडा ज्ञानदेव आणि एका जनार्दनी मापारी. तो कुठे नांदतो नांदे अलंकापुरी. त्याने हातात माप घेतलेला आहे मापारी आहे म्हणजे कुणालाही देतो उदार आहेत ना देतात ते देण्यासाठी बसलेले ज्ञानोबा आहे बरं का. ज्ञान देण्यासाठी बसलेले आहेत अलंकापुरामध्ये. नांदतो असा शब्द वापरलेला म्हणजे कायम तिथे 108वी समाधी आहे ज्ञानोबरांच्या आळंदीमध्ये. कितवी ही आता जी समाधी आहे ना ती कितवी आहे 108वी समाधी आहे. अगोदर त्याच स्थळी त्याच ठिकाणी 107 वेळेला माऊलींनी समाधी घेतलेली आहे आणि आता ही जी समाधी दिली ती 108वी समाधी आहे अलंकापुरामध्ये. किती 108वी समाधी आहे. काही कधी कधी माणसाला महत्वाकडेच माणसं लक्ष देत नाही. महत्वाचं प्रकार हनुमान जयंतीचे कीर्तन आपण किती करतो होय हनुमान महाराज. रामनवमीचे कीर्तन किती करतो बाबासाहेब महाराज. पण रामनवमी कितवी आहे कधी विचार केलाय का आपण. हनुमान जयंती कितवी आहे कधी विचार केलाय का. समाधी कितवी आहे हे कधी विचार करत नाहीत नाही का. नाथ महाराजांनी जलसमाधी घेऊन किती वर्ष झाले. तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला जाऊन किती वर्ष झाले. आपण कधी याचा विचार करतो का. हनुमान जयंती कितवी झाली आता या वर्षी. रामनवमी कितवी झाली होय अंकुशराव काय त्या भानगडीतच पडत नाहीत आपण. फक्त रामनवमी हनुमान जयंती पण मला थोडासा नाद आहे. मी माझ्याकडे मोठा मोबाईल नाही पण आमचे एक गुरुबंधू होते त्यांना म्हणलं काढा बरं ते निघते का त्याच्यात. तर निघालं बघा ते बरं का. बारामती तालुक्यात कीर्तनाला गेलो तर ते 8,80,117वी रामनवमी झाली बरं का. आणि हनुमान जयंती तर त्याच्या पुढचा आकडा आहे बरं का. 85,58,113वी हनुमान जयंती झाली या वर्षी बरं. तसं माऊलींची समाधी कितवी आहे 108वी समाधी आहे. विठ्ठल विठ्ठल असे ज्ञानोबा नांदतात कुठे अलंकापुरी. आता आळंदीचं काय आपण महत्व सांगू शकतो. आळंदीचं महत्व सांगायला 7 दिवस सप्ताह पाहिजे नाही का. म्हणजे 7 दिवस कमी 2-2 तास म्हणलं तरी 14-15 घंटे तरी कमीत कमी लागतील अलंकापुराचं सगळं अलंकापूर या शब्दाचं महत्व सांगण्यासाठी. पण आपली वेळ समाप्त झालेली आहे. एका जनार्दनी मापारी नांदत से अलंकापुरी नाही का. असे माऊली आमचे कुठे नांदतात अलंकापुरामध्ये नांदतात. आणि हे कोण सांगतय नाही का. ऐसा लाभ सांगे देव ऐके नाम देव आवडी. आपली वेळ समाप्त झाली. अभंगाचा धावता भावार्थही संपलेला आहे
परंतु आमच्या वैराग्यमूर्ती निष्काम कर्मयोगी म्हणून आपण ज्यांना सगळा महाराष्ट्र ओळखतो असे आमच्यावर अनेक वर्षापासून प्रेम करणारे आमचे रामकृष्ण रंधवे बापू नाही का, यांनी स्वतः विठ्ठल मंदिर बांधलं. जवळ 35 लाख ना, हा 35 लाख रुपये, कोणाचा 1 रुपया न घेता 35 लाखाचा विठ्ठलगड म्हणून त्यांनी निर्माण केला. आणि गत वर्षापासून त्या ठिकाणी ते राम असल्यामुळे त्यांना वाटलं आपलं विठ्ठल आणि राम काही वेगळे नाहीत, म्हणून विठ्ठलाचा गड स्थापन केला. आणि तुम्हाला सांगू का, नामदेव महाराजाचे एक अभंग सांगतो, जास्त लांबट करणार नाही. ज्यांनी मंदिराला भूमी दान दिलेली असते ते पुढच्या जन्मात राजा होत असतो, राजा. मग अनाथाश्रमाला म्हणा नाही का, भूमी दाने होशी भूमी पाळू, कनक दाने कांती निर्मळू, चंदन दाने सदा शीतळू, जन्मोजन्मी प्राणिया, अन्नदाने दुडायुषी, उदक दाने सदा सुखी, मंदिर दाने भुवन पालखी, सुपरिमळ सुपचारा, वस्त्रदाने सुंदरपण, तांबूल दाने मनुष्यपण, गोपीचंदने ब्राह्मणपण, अति लावण्य सुंदरता, जे वृक्ष लाविती सर्व काळ, तयावरी छत्रांचे झळाळ, जे ईश्वरी अर्पिती फळ, नानाविध निर्मळ, ऐशा दानाच्या पंक्ती, वेगळ्या सांगू किती, एकाधारे लक्ष्मीपती, विष्णुदास नामा म्हणे. आता अर्थ सांगण्याची काही तुम्हाला गरज नाही, काय दान दिल्यानंतर काय मिळतं हे अभंगात पूर्ण नामदेव महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणून बापूंनी त्या ठिकाणी हे विठ्ठलगडाला दान त्या ठिकाणी दिले आणि विठ्ठलगड स्थापन केला. आणि या गडामध्ये कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक लोकांना चांगले विचार ऐकवतात. हे खरं महत्त्वपूर्ण आहे, ऐकवतात. हे ऐकवलं पाहिजे, हे आत्मविचार ऐकवले, आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान आपल्याला होणं फार महत्वाची गोष्ट आहे. आत्मज्ञान नाही का, जीव ब्रह्मैव नापरा, हा नाही का, जीव आणि ब्रह्म, जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे होणं फार महत्वाची गोष्ट आहे. आणि जीव तिथेच भरकटलेला आहे नाही का, उपाधीमुळे, अविद्यारूपी उपाधीचा स्वीकार केल्यामुळे जीव हा त्या ठिकाणी ब्रह्माचं दर्शन घेऊ शकत नाही. म्हणून या माध्यमातून अनेक विद्वान वक्ते महाराष्ट्रातील येतात, संत महंत आणि येतात आणि या ठिकाणी या स्टेजवरून अनेक लोकांना आत्मविचाराचा संदेश देतात. आणि त्या संदेशाच्या द्वारे त्या ठिकाणी त्यांचं अनंतकोट कल्याण होतं आणि सर्व समाजाचं कल्याण व्हावं, हाच शुद्ध हेतू बापूंच्या अंतःकरणात असल्यामुळे त्यांनी हा एवढा खटाटोप केला आणि हा मंडप एवढा मोठा दिला, एवढा मोठा खर्च. हे काय फुकट होतं का म्हणता नाही का. बरं, बाकीचं सगळं काही करता येईल, कशाचं सोंग करता येईल, पण पैशाचं सोंग करता येत नाही. पण त्यांचे निष्काम सेवेचा प्रभाव असतो बरं का. निष्कामता निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यान्न कोटी, रोकड्याला ही जे पाठवाटी तय होय भेटी हरिप्रियाची. निष्काम जी सेवा असते ना त्याची एक ताकद वेगळी असते. ज्यांनी निष्काम सेवा केलेली असते त्यांच्या घरी येऊन देव स्वतः काम करत असतो. तो स्वतः जरी नाही आला तरी कुणाच्या तरी माध्यमातून तो करून घेतल्याशिवाय राहत नाही. असे अनंत प्रकारचे उदाहरण त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपण घेऊ शकतो नाही का. फिरविले देऊळ जगा माझे ख्याती, नामदेव हाती दूध प्याला, भरेली हुंडी नरसी मेहत्याची, धनाची जाट्याची शेतीपेरी, मीराबाई सारखी त्याला तो विषाचा, लाख्या कोलाट्याचा ढोलपेटी, कबीराचे मागे विनू लागी शेले, मुलं उठविले कुंभाराचे, आता तुम्ही दया करा पंढऱ्या, तुका विनू पाया, वेळोवेळा किंवा उंच नीच काही मारा. काकडा सगळ्या पाठ आहे ना तुमच्या, उंचनीचे काही 22-23 भक्ताचे काम केले. तसं या काळामध्ये सुद्धा मला वाटतं की बापूला सुद्धा विठ्ठल परमात्म्याची साथ असल्याशिवाय ते हे करू शकत नाही. मागे पुढे उभा राय संभाळीत, आल्या घात निवारा. आयुष्यभर एक नया पैसा न घेता आयुष्यभर कीर्तन करणं इतकी सोपी गोष्ट बरं का. इतकं सोपं समजू नका. ऐकायला सोपं वाटतं पण प्रॅक्टिकली करण्याला नाही का. 500-500 600 इंदोरला एकदा बोलावलं आमच्या मंडळाच्या माध्यमातून. स्वतः डिझेल सुद्धा टाकून घेतलं नाही. 600 किलोमीटर जायचं आणि 1200 किलोमीटरला किती डिझेल लागतं. ज्या गाड्या वापरतात त्यांना माहिती आहे. जे दुसऱ्याच्या गाड्यात आमच्यासारखे जे फिरतात फुकट त्याला त्याचं काय म्हणतात नाही का. कुणी आम्हाला चला बाबा गाडीवर निघालो तर आम्ही विचार करतो का हरिभो का चुकीचं बोलतोय मी. माणसाने बरोबर बोललं पाहिजे, चुकीचं बोललं नाही पाहिजे नाही का. होय, मोटरसायकल आम्हाला इकडून तिकडून आणतात, मग मी विचारतो का पेट्रोलचा काय भाव आहे. पण ते स्वतः डिझेल पेट्रोल टाकून कीर्तन करणं इतकी सोपी गोष्ट नाही. अहो, आता माझा इतका अधिकार नाही पण बोललंही पाहिजे कधी कधी या स्टेजवर.
कीर्तनाची बोली केल्याशिवाय डायरीवर तारीख लिहून घेतली जात नाही. याच्यापेक्षा महाराष्ट्राचं दुर्दैव कुठं नाही. बोल्या करून कीर्तन प्रवचन नाही का, कीर्तनकाराचे बोल्या करून असतं का? बरं, त्या बोलीप्रमाणे एखाद्याला नाही वर्गणी झाली, जर 1500 जर कमी दिले तर 10-10 किलोमीटर त्या 1000 रुपयासाठी परत येणारे सुद्धा महात्मे या जगात आहेत. आता काय बोलू, आपला अधिकार नाही म्हणा, पण असं बोललं की आम्हाला अनेक बरं का, खरं बोललं आणि स्पष्ट बोललं की ज्याला जास्त शत्रू निर्माण करायचे का डॉक्टर साहेब, त्यांनी फक्त काही करायचं नाही, तोंडावर बोलणे आणि खरं बोलणे, त्याला पावली शत्रु निर्माण होता. मेरी बात समझ में आती है ना? माइंड में बैठती है ना? हा, तुम्ही म्हणे का खरं बोललं की सख्यायला राग म्हणतात ना, ते काय चुकीचं आहे का? तुम्ही एखादा माणूस म्हणला ना चोरी केली, हे चोरी करणं मूर्खपणा आहे, नाही का, तो म्हणतो पाहू का तुझ्या, म्हणजे खरं बोलणं सुद्धा गुन्हा आहे. परंतु कधी कधी कुणीतरी बोललंही पाहिजे, म्हणून अशा मी त्यांचं वर्णन नाही करत, पण वस्तुस्थितीला नाकारू नये माणसाने, नाही का स्तुती करू नये या गादीवरून कुणाची, पण वस्तुस्थिती सांगितल्याशिवाय राहू नये. म्हणून असे बापू आपल्या परिसराला लाभले, निष्काम कर्मयोगी वैराग्य मूर्ती असे, आणि त्यांनी हा सप्ताह ठेवला आणि माझ्यावर त्यांचं पहिल्यापासून प्रेम आहे आणि प्रेमामुळे त्यांनी सांगितलं तुम्हाला 20 तारीखला कीर्तनला यावं लागेल. म्हणलं येईल बापू, काही टेन्शन घेऊ नका, नाही का. म्हणून मी इथपर्यंत आलो आणि आमच्या गुरुदेवांच्या कृपेने माझ्याकडून जशी काही वेळी आपली सेवा झाली ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज आणि आमचे सर्व गुरुवर्य यांच्या चरणी सेवा समर्पण करतो. जमलेले तुम्ही माझे माता पिता बंधू भगिनी, टाळकरी, गायनाचार्य, वादनाचार्य, पेटी वाजवणारे, श्रवणाचार्य, सर्वांचं दर्शन घेतो, सर्वांना आशीर्वाद मागतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलले करुणे देवा बोले, परात महाराज तुम्ही नाही उतारिला देवाराम फुला परात महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैसे.